आणि एक महत्त्वाची बातमी, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी गुनाड गावामध्ये आणलेला आहे। दत्ता गाडेला गुनाड गावातून पकडण्यात आलेलं होतं। मोबाईल हस्तगत करण्यासाठी म्हणून आरोपीला पुन्हा एकदा गुनाड गावामध्ये आणण्यात आले। शाखा जी आहे ती या मोबाईलचा शोध घेत आहे आणि त्याला आज पुणे पोलीस जे आहेत ते पुणे पोलिसांची गुन्हे शाखा त्याच्या गावात घेऊन आलेली आहे। ज्यावेळी तो हे सगळं बलात्कार प्रकरण केल्यानंतर तो फरारी होता आणि फरारी असताना ज्या ज्या ठिकाणी शेतशिवारात हा दत्ता गाडे फिरलाय त्या ठिकाणी पुणे पोलिसांची जी टीम आहे गुन्हे शाखेची ही सगळी ती त्याला घेऊन फिरते आणि नेमका यांनी मोबाईल कुठे ठेवलेला आहे किंवा कुठे पुरलेला आहे याचा तपास करते। खरं तर या दत्ता गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दत्ता गाडेंनी पोलिसांची दिशाभूल करणारी वेगवेगळी माहिती पोलिसांना दिली होती। त्यामुळे तपासाची जी सूत्र आहेत ती व्यवस्थित फिरत नव्हती। मात्र सराईत गुन्हेगार आहे, रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याला पोलिसांना कशा प्रकारे फसवलं जाऊ शकतं याचा अंदाज असल्यामुळे त्यांनी पोलिसांना गुमचाव करण्याचा प्रयत्न केला। मात्र पुणे पोलीस जे आहेत ते याच प्रकरणाचा सखोल चौकशी केल्यानंतर दत्ता गाडेचं वारंवार जबाब घेतल्यानंतर कळालं की दत्ता गाडे जो आहे तो वारंवार आपले जबाब वेगवेगळ्या पद्धतीने देत आहे। खरं तर रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे पोलिसांना कशा प्रकारे फसवलं जाऊ शकतं किंवा